चालकाची मोटारसायकलला जोरदार धडक, वीज वितरण कंपनीचे 2 कर्मचारी गंभीर जखमी. पिंजर परिसरात खळबळ, निष्काळजी ट्रॅक्टर चालकाविरोधात संताप. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि सोलर प्लांटचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातामुळे पिंजरसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अभिजित देशपांडे तसेच भेंडी महाल येथील सोलर प्लांटमध्ये कार्यरत असलेले कुटे हे दोघे जण मोटारसायकलने पिंजर पोलीस स्टेशनच्या दिशेने जात होते. त्याचवेळी बहिरखेडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या मोटारसायकलला जब्बर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली व उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची चर्चा परिसरात सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे पिंजर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झाले असून भरधाव आणि निष्काळजी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.